नमस्कार शेतकरी बंधूंनो, श्री नारायणगिरी ॲग्रो यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरीप हंगामामध्ये जे कांदा बियाणं वापरलं जातं त्या कांदा बियाण्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। गेल्या 2 वर्षापासून खरीपमध्ये शक्यतो पहिलं कसं असायचं की गरवा कांदा शेतकरी करायचा। गेल्या 2-3 वर्षापासून कंपन्यांनी जे संशोधन केलेलं चायना कांद्याचं जे बियाणं आहे जे कमी दिवसात म्हणजे 90 दिवसामध्ये जे मार्केटला विकायला कांदा येतो ते चायना कांदा या ठिकाणी प्रत्येक कंपनीने या ठिकाणी काढलेला आहे। तर आज त्या कोणत्या कंपनीचा कोणता कांदा चायनामध्ये येतो त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकतो गजानन सीड्स यांचा गजानन दर्शन नावाचा चायना कांदा येतो। याला 85 ते 90 दिवसामध्ये पूर्ण लागवडीनंतर म्हणजे रोप टाकल्यानंतर लागवड झाल्यानंतर 85 ते 90 दिवसामध्ये एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा कांदा हा गजानन या ठिकाणी पाहतोय तुम्ही बघता या ठिकाणी उपलब्ध आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याला वापरलेला आहे। आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीची डिमांड याला आहे गजानन सीडचा दर्शन म्हणून कांदा। तसेच येलोरा सीड्स कंपनीचा चायना किंग हाही कांदा या ठिकाणी उपलब्ध आहे। याचाही एकदम 85 ते 90 दिवस कुठलाही चायना कांदा 85 ते 90 दिवसामध्ये या ठिकाणी येतो। तर शेतकरी बंधूंनो आपण हा पण वापरू शकता। तसेच कलश सीडचा कलश किंग हाही कांदा चायनामध्ये येतो। हाही शेतकरी वर्ग या ठिकाणी वापरू शकतो। खूप चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे हा। तसेच बळीराजा सीड्स अँड केमिकल यांचा भीमा डार्क रेड नावाचा कांदा आहे। हा पण चायनामध्ये येतो। हा सुद्धा या ठिकाणी शेतकरी वापरू शकतो। तसेच प्रशांत सीड्स कंपनीचा प्रशांत सीड्सचा कांदा आहे भास्कर हाही या ठिकाणी चायनामध्ये येतो। उत्कृष्ट असे क्वालिटीचं आणि खूप प्रचंड प्रमाणात डिमांड असणारा हा वाण आहे प्रशांत सीड्सचं भास्कर। तसेच ईस्ट वेस्ट सीड्स कंपनीचा 401 या कंपनीचा पहिला गरव्यामध्ये कांदा यायचा। आता चायनामध्ये पण या कंपनीचा एकदम खूप चांगला सुंदर प्रकारे 85 ते 90 दिवसामध्ये निघणारा 401 चायना कांदा ईस्ट वेस्ट कंपनीने उपलब्ध केलेला आहे। तोही आपल्याकडे उपलब्ध आहे। आतापर्यंत आपण बघितला हे सगळ्या चायना व्हरायट्या बघितल्या। आता चायना आणि गरवा याच्या मध्यंतरी असणारा येलोरा गोल्ड हाही कांदा आपल्याकडे उपलब्ध आहे। साधारण 85, 90, 95 दिवस चायना आणि गरवा या दोन्हीमध्ये निघणारा हा एक कांदा येलोरा गोल्ड आपल्याकडे अवेलेबल आहे। तसेच गरव्यामध्ये पंचंग एक्सपोर्ट स्पेशल आणि येलोरा वंडर गरवा कांदा आणि यामध्ये अजून एक ॲड होईल ईस्ट वेस्ट सीडचा प्रेमा एक साधारण 2 दिवसांनी तो उपलब्ध होईल। असे 3 प्रकारचे गरव्यामध्ये कांदा तुम्हाला या ठिकाणी मिळेल। तर दिलेल्या माहितीनुसार आणि प्रत्येक कांदा बियाण्याला जर्मिनेटरची ट्रीटमेंट या ठिकाणी करायची आहे। मुद्दाम या व्हिडिओमध्ये आपण जर्मिनेटर या ठिकाणी ठेवलेला आहे। या जर्मिनेटर वापरल्यानंतर उगवण क्षमता चांगली होती। कांदा बियाणं मर किंवा रोपाची मर होण्याची शक्यता या ठिकाणी कमी होते। तर या ठिकाणी वापरायचं आहे। आणि आमच्याकडे सर्वात जास्त डिमांड असणारा कांदा म्हणजे गजानन हा कांदा कालच आमच्याकडे आला। आज व्हिडिओ बनवायच्या आधी 1 दिवस आधी। तर 8-10 दिवसापासून लोक याची वाट बघत आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की गजानन आपला आवडता कांदा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।